नाही दोन झाले असतील अरे दोन झाले असतील असं काय करतो पहिल्या बॉलला त्यांनी बाहेर मारला ना थांब एकदा पंचाला विचार ना नाही नाही दोन झाले अरे नाही पहिला डॉट झाला ना एकदा अंपायरला विचार हे कोणाचं आहे चहा कोणी ठेवला इकडे मित्रा अरे बॉल अंपायरलाच विचारायला लागेल सर सर पंच 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 ते पंच एकदा बॉल किती झाले ते कन्फर्म करायचं आहे. 2 बॉल बाकी आहेत. 4 झाले ना एक पहिला डॉट गेला ना वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अभिषेक. यावेळेस पाहायला गेला तर शॉर्ट पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून आलाय चेंडूला फील्ड करण्यासाठी. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॅन्थर संघाच्या वतीनं पहिला आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आकाश. हॅलो चला पंचांना विनंती असेल आपल्याकडे वेळेचा अभाव आहे आणि वेळेच्या मध्ये आपल्याला सेमीफायनल्स आणि फायनल्सचे सामने खेळवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. पॅन्थर संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिराग राऊत. मॅन फ्रॉम शिरगाव. मनीष भानुशाली यांच्याकडून पारितोषिक आलंय प्रत्येक गोलंदाजाला. जर तुम्ही फलंदाजाची दांडी गोल केली तर त्याला 200 रुपयांचं पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन चिराग राऊत. यावेळेस बुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. घोटना टेक आणि तय्यबचा षटकार देख. चेंडू सरळ सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार 6. आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तय्यब सारखा एक मोठा फलंदाज फलंदाजी मार्कवर जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा काय होतं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चिराग राऊत एक चांगला गोलंदाज. याला देखील कमबॅक कसं करावं नक्की ठाऊक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खचून न जाता संघासाठी चांगली गोलंदाजी मी करेन आत्मविश्वास घेऊन गोलंदाजाने गोलंदाजी करावी. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चिराग राऊत सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑन साइडला आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाचा फटका हुकला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 15 धावांवर. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. ज्या अर्थी पालघर पॅन्थर्स विरुद्ध पालघर वॉरियर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चिराग राऊत कमबॅक कसं करावं जसं मी सांगितलं होतं की चांगला आत्मविश्वास घेऊनच तुम्ही गोलंदाजी करावी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू गेला यष्ट्यांच्या मागे.
38 सर्कलमध्ये आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर, ज्याचं नाव उल्हास. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितलंय, मात्र पंचाने दाद फेटाळलाय. लेग बाईसच्या रूपात धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 17 धावा, 17 रन्स. दरम्यान 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. अक्रम आणि तय्यब यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला कोणताही गालबोट न लावता सर्व सामने पार पाडले. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. याची नोंद सर्वांनी घ्यायचं आणि सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायचं आहे. यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला डिफेन्स केलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तिकडे आमचे साथी समालोचक विक्रांत पाटील कव्हर रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येत मात्र 1 चोरट्या धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस उसळी घेणारा चेंडू, गोल्डनवर आदळलेला चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली गोलंदाजी चिराग राऊत यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे चिराग राऊतने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सागर. संघाच्या वतीने 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू घेऊन सागर. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस पिकअप शॉट, चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. तय्यब नावाच्या फळीतून आलाय षटकार. 6. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ज्या चेंडूने पायांचा वेध घेतला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट, पिकअप शॉट तय्यबच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 6ने फ्लाय होऊन पुढे गेली. पुढचा चेंडू घेऊन सागर. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ऑन द टो, चेंडूला फेकून दिलाय पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण प्रणयच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 26 धावा, 26 रन्स. पहिल्या 2 चेंडूंवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल तय्यबच्या फळीतून सलगचा 2रा षटकार. 6.
खूप मोठ्या धावेने फरक पडतोय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 32 धावा, 32 रन्स. तय्यब आपल्या फॉर्मात पाहायला मिळतोय. रंगतदार बहारदार फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. चेंडू बराच काळ खाली राहिला. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नानं आलं यश. धावसंख्येत एक धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 3 33 धावा. सागरच्या पहिल्या 4 चेंडूंमध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू विसावला. यष्टी रक्षक चिराग राऊतच्या हातात. एक निर्धाव चेंडूची सांगता. क्रमणानंतर कमबॅक करण्यात यश प्राप्त झालंय सागरला. चांगला चेंडू हाताळलाय. उल्हास याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे तिकडे झालाय. ऍक्सिडेंट. दोन्ही गाड्या एकाच वेळेस एकाच रूटवर अपघात तर होणार. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर तब्बल 11च्या सरासरीनं 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. कम डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज क्रिश आपल्याला पाहायला मिळतोय. स्पिन गोलंदाज टेनिस क्रिकेट पटलावर आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉली फटका. चेंडूला सरळ फेकून दिले. लॉंग लेग सीमारेषा पार. तय्यबच्या फळीतून आलाय षटकार. 6. डीजे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक होईल का? पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका पॉवरफुल आहे. सक्सेसफुल आहे. तय्यबच्या फळीतून आलाय सलगचा दुसरा षटकार. 6. पर्यंत आपल्याला पाहायला मिळते 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. सलगचा तिसरा षटकार. पुढचा षटकार आल्यावर तय्यबसाठी जयेश यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नानं आलं यश.
सलगचा चौथा षटकार आणि तय्यब यांचं अर्धशतक पूर्ण. सुंदर फलंदाजीचं मरने से मैं यावेळेस पुन्हा एकदा आगू टप्प्याचा चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूला सरळ फेकून दिलाय फाईन लेग, सीमारेषा पार. तय्यबच्या फळीतून आलाय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, फाईन लेग, सीमारेषा पार. तय्यबच्या फळीतून आलाय चौकार. धावसंख्या, धावफलकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तय्यब आपल्या वैयक्तिक 61 धावांवर खेळत असताना नॉट आउट. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला तय्यबच्या मार्फत. गुड बॅटिंग तय्यब. घेऊया आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हापीस टाकतोय पूर्ण हापीस आहे ना, असा टाकतो एकदम. नाही बॉलर लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला, तो पहिल्या इनिंगचा खेळ नसून तो तय्यबचा खेळ होता. तोच फलंदाज आज आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तय्यब.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा मानस होता, मात्र असे कॅचेस हे हातात चिकटले जातात. धावसंख्या अजूनही 0 धावांवर पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या म्हणजे 65 धावा आणि पॅन्थर संघासमोर 66 धावांचं एक मोठं आव्हान रचलं तय्यबनं. पॅन्थर संघाच्या वतीने 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आणि चिराग हे देखील चांगले फलंदाज आहेत, यांच्याकडे देखील क्षमता आहे, मात्र ती क्षमता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडूने बॅटची इनर एज घेतली, चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. या 1 धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या धावफलकावर 1 धाव 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. फलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा सलामीवीर चिराग राऊत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हर रिजन मध्ये, चेंडू बराच काळ हवेत खालती, क्षेत्ररक्षक येतोय मात्र प्रॉपर जजमेंट नाही झालंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष खूप मोठं आहे, आव्हान खूप मोठं आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला मोठे फटके घेणं अनिवार्य आहे. त्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये दोन्ही सलामीवीर, दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे चिराग राऊत, दुसरीकडे सागर. गोलंदाजी मार्कवर तय्यब. यावेळेस दांडी 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 गुल. चिराग राऊत बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. आजच्या दिवसात डीजे नकुल यांची सुद्धा आम्हाला खूप चांगली साथ लाभली. अतिशय सुंदर गीते आपल्याला पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली नकुल यांच्या मार्फत. मैदानाच्या आतमध्ये वळूयात, जिकडे चिराग राऊत बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय नवीन फलंदाज आकाश वाघमारे. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आकाशच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता जेव्हा संघ कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय त्यावेळेस आकाशची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 3 धावा. पुढचा चेंडू यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, इनफिल्डला भेदत चेंडू सरळ चाललाय, लॉंग ऑन सीमारेषा पार, काशा फळीतून आलाय चौकार. 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होईल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 7 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार मारण्यात यश प्राप्त झालं आकाशला. पुढचा चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली मात्र पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूने बॅटची कडा घेतलाय का, पंच दर्शवतील. नाही, निर्धाव चेंडू. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे दाद मागितलंय आणि सागर यांनी स्पोर्ट्समनशिप दाखवत स्वतः बॅक टू पॉवर. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, बॉलला फील्ड करतोय, फेकी करतोय, तत्पर्यंत धावसंख्येत एक धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 9 धावा. आकाश आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. दरम्यान मैदानावर बिरवाडीचे डॉन रोशन पाटील यांचं आगमन झालंय. रोशन पाटील मामा यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम रोशन मामा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप. यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, ऑन द टोज चेंडूला स्टिअर केलंय पॉइंट रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत पाहायला मिळते 10 धावा. 66 धावांचं आव्हान चेस करताना अतिशय संतत गतीने चाललेला फलंदाजीचा हा खेळ, क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, पहिले तय्यब त्यानंतर प्रदीप आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडूला सरळ पाठवलंय कव्हर रिजन मध्ये चौकारासाठी 4 धावा. तून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला इनफिल्डला भेदत चौकारासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रतीक कमबॅक करेल का? यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसला, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल केलाय, चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट सीमा रेषा पार. आला एक खणखणीत षटकार 6.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन नकुल. गोल गोल